डॉक्टर ज्योत्स्ना नलावडे. आम्हाला घर घेताना पीसफुल ॲटमॉस्फिअरचं घर हवं होतं आणि ज्याची लोकेशन, कनेक्टिव्हिटी सोयीस्कर असेल अशी. शिवाय माझी आईचं वय झाल्यामुळे म्हणजे तोच मुद्दा की प्रवासाला वगैरे सोपा पडावा असा. जसं कोरोनामध्ये आपण सगळ्यांनीच अनुभव केला की घराव्यतिरिक्त पण आपला वेळ चांगला जाण्यासाठी बेसिक ॲम्युनिटीज, खेळाचे सोय असावी, पाय मोकळे करण्यासाठी स्वतंत्र अशी जागा असावी असा विचार केला होता. बऱ्याचशा गोष्टी इथे सिमिलर मॅच झाल्या. छोटंसं हॉल आहे जिथे आम्ही प्रोग्राम कंडक्ट करू शकतो. मुलं जर असली तर त्यांच्यासाठी कॉम्प्युटर रूम्स वगैरे पण उपलब्ध असणार. म्हणजे समजा पाहुणे आले आणि मुलांना अभ्यासाला स्वतंत्र जागा हवी असते तेव्हा ती स्वतंत्र जागाही उपलब्ध करून दिलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना बसून गप्पा मारण्यासाठी पण सोय त्यांनी केलेली आहे. शिवाय टॉप फ्लोअरवरती जाऊन पण आपण आपले पाय मोकळे करू शकतो, बघू शकतो. आणि आता आईचं वय जास्त असल्यामुळे तिला फिरण्याची गैरसोय व्हायची. ती ईस्टमध्ये आल्यावरती आम्हाला नाही होणार आहे. गावी जाण्यासाठी म्हणा किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ आहे त्याच्यामुळे तिकडचा ॲक्सेस जवळ पडतो, घाटकोपरचा पडतो, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ आहे, चेंबूर जवळ आहे. या सर्व गोष्टी विचारात घेऊन आईसाठी आम्ही हा प्रोजेक्ट निवडला. शिवाय तिचं वय जास्त असल्यामुळे जे आधुनिक सोयी तिने अगोदर बघितल्या नव्हत्या ते तिला एकदंतमध्ये मिळतील. असे बऱ्याचशा गोष्टी मॅच झाल्यामुळे आम्ही हे सिलेक्ट केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ. प्रवासाचा वेळ वाचेल त्याच्यामुळे आमच्या घरच्या कामांना, आरोग्याला, आणखीन अभ्यासाला बराचसा वेळ आम्हाला मिळेल. त्याच्यामुळे आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ, तर ते हेल्थ जपण्यासाठी इकडच्या प्रोजेक्टची नक्कीच मदत होईल आणि त्यानुसारच वेल्थ पण वाढत जाईल. ह्याची बिल्डर स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे आम्हाला खात्री पटली की आपण बेसिक जे नीड्स म्हणतो माणसाच्या, अन्न, वस्त्र आणि निवारा, या निवाऱ्यामध्ये सध्याच्या काळामध्ये ट्रस्टफुल कन्स्ट्रक्शन मिळणं हे फर्स्ट क्रायटेरिया ठेवला होता. आणि इकडचे जे स्टाफ आहे ते एकदम कोऑपरेटिव्ह आहे. म्हणजे त्यांनी खूप अशी फ्लेक्झिबिलिटी दाखवली. त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही ही उडी घेतली पण. आणि जितक्या वेळा पण आम्ही विजिट केलं तर दरवेळेस त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. शिवाय व्यवहारामध्ये पण एकदम ट्रान्सपरन्सी आहे त्यांची. म्हणजे असं हिडन कॉस्ट वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे जे क्लॅरिटी आहे ती एकदंतमध्ये आम्हाला दिसून आली. प्युअरिटी आणि शुअरिटी हे दोन क्वालिटीज यांच्या आम्ही प्रकर्षाने सांगू शकतो की एकदंतच्या त्यांनी जे आम्हाला टाईम लिमिट दिलेलं आहे की बाबा एवढ्यामध्ये ते प्रोजेक्ट तयार होईल, हे पटलं आम्हाला.